Hello student, today we are starting the next lesson of our science 1, that is the effect of electric current. This lesson is fourth lesson in the science part 1. Okay, effect of electric current. Let us see what is that. Electric current, बघा हा आपल्याला फिजिक्सच्या ब्रांच मधला हा लेसन आहे. आता करंट, इलेक्ट्रिक करंटचा इफेक्ट काय होतो, करंटचे इफेक्ट्स काय होतात. आता आपल्याला डे टू डे लाईफमध्ये बघायला गेलं तर आपल्याला ईच अँड एव्हरी केसमध्ये इथे पण बघा, तुम्ही बघाल तर इथे बल्ब ग्लो होत आहेत, हीटर हे चालू आहे, बरोबर आहे. बघा हीटर चालू आहे, बर्फ बाहेर पडतो म्हणून हीटर चालू केलं. लॅम्पमध्ये काय लाईट्स पेटलेले आहेत. हीटर म्हणजेच काय, हीट एनर्जी बाहेर येते, म्हणजे थंड, तिथे थंड वाटत होते, जरा गरम वाटणार आहे. फॅन बघा रोटेट होतोय, फॅनमध्ये असलेली तर इथे बेल रिंग होत, बेल दाबली आहे बाहेर, तर इथे काय रिंग होताना आपल्याला आवाज येतोय, नॉईज प्रोड्यूस करतोय. विच इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड इन ऑल दीज सीन्स. मग ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक करंट फाइंड केला, बरोबर आहे. मग वेगवेगळ्या इलेक्ट्रिक, जर काय लॅम्प बर्न होण्यासाठी म्हणजे बल्ब लागण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा वापर झाला, हीटर चालू होण्यासाठी इथे इलेक्ट्रिक करंटचाच वापर केला आहे, फॅनसुद्धा रोटेट होण्यासाठी इलेक्ट्रिक करंटचा काय आहे वापर झालेला आहे, अँड बेलसुद्धा वाजवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीचीच आवश्यकता असते. मग ह्या सगळ्या अगदी आपल्याला अत्यावश्यक कामासाठी सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही आवश्यकच आहे. आपण आता जसं सुरुवातीला मानवाच्या गरजा खूप कमी, म्हणजे अगदी अन्न वस्त्र निवारा एवढं असलं तरी त्याला भागत होतं, पण आता काय आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट थोड्या वेळ ठीक आहे, पण बराच वेळ नसेल तर काय बरीचशी कामं माणसाची काय आहे आताच्या ह्युमन बिंगची काय अडून राहतात त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे सगळंच काम विस्कळीत होऊन जातं, बरं सगळं थांबून जातं असं होतं. मग तसंच इथे इतक्या महत्त्वाचा असलेला हा इलेक्ट्रिक करंट आणि त्याचे इफेक्ट काय काय होतात. मग जसं आपण इफेक्ट इथे ते लॅम्प वगैरे चालू होण्यासाठी, फॅन चालू होण्यासाठी लागतात, बरोबर आहे, पण त्याचा इफेक्ट नेमका वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येतो. ओके, मग इथे काय इलेक्ट्रिक इफेक्ट बर्न होण्यासाठी इथे इलेक्ट्रिक एनर्जी झाली, इथे पण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरलेली, पण ह्याच इलेक्ट्रिकल एनर्जीचं काय झालं, फॅन रन होणार मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे आधी खरं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटसुद्धा आहे, मॅग्नेटिक आणि मेकॅनिकल एनर्जी एकत्रित तिथे येऊन तिथं त्याचं कन्व्हर्जन झालं दिसते. हे बेलसुद्धा वाजत असताना आपण बघायला गेलो तर काय आहे, ते पण आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला त्याचा दिसून येईल. बघा याच्या बाबतीत आपण म्हणणार आहोत इथे काय आहे, दिस इज द हिटिंग इफेक्टसुद्धा, हीट झालेलं आहे मग ते बल्ब ग्लो झालेले आहे. ओके, इथे आपण ह्याच्या बाबतीत आणि बेलच्या बाबतीत बघायला गेलो तर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे वेगवेगळे इफेक्ट्स जर बघायचे असतील, इफेक्ट आपल्याला आधी लर्न आउट करायचे आहेत, की बघा जसं एखाद्या बॅटरीला आपण एक बल्ब लावला तर तिथे काय इलेक्ट्रिक करंट काय फ्लोईंग थ्रू द रेझिस्टरमधून, बल्बमधून आपल्याला काय आहे, काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. नंतर इथे इलेक्ट्रिक मोटर रन आउट होतीये. ह्या सगळ्यांसाठी आपल्याला काय आहे इथे इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे, त्याचे इफेक्ट्स आपल्याला असे वेगवेगळे दिसून येतात. आता तीच आपल्याला कन्सेप्ट आणखीन क्लिअरली शिकायचे, आपण पाहूयात पुढच्या ह्याच्यात. स्टुडंट्स, सी नाउ द हाऊ द एनर्जी इज ट्रान्सफर व्हेन अ लोड इज पुट ऑन द सर्किट. लोड मीन्स व्हॉट, एखादा लोड म्हणजे ज्याला आपल्या ज्या दॅट इज द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, द अप्लायन्स विच takes the electric energy to run the circuit. Okay, and for example here light bulb, beeper, motor, you can say fridge, fan. Okay, any electrical appliances which takes the electrical energy, which have the electrical energy to run the that appliances. The electrical energy is transformed to the other useful forms of the energy. फॉर एक्झाम्पल जेव्हा फॅन आपण बघत असतो, फॅन फिरतोय, फॅन काय इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो, बट इट कन्वर्टेड दॅट इट इन टू द मेकॅनिकल एनर्जी. जेव्हा आपण बल्ब, ट्यूबलाईट हे आपण पेटत असताना बघत असतो, पण ते काय करतात इलेक्ट्रिकल एनर्जी घेतात, बट दे आर कन्वर्टेड दॅट एनर्जी इन टू द हीट एनर्जी टू हीट दॅट फिलामेंट, अँड देन आफ्टर दॅट बल्ब इज ग्लो, दॅट ट्यूबलाईट विल बी ग्लो. ओके, असं आपल्याला होताना दिसतं आहे. अँड इलेक्ट्रिकल सर्किट इज सिम्पली अँड एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन टूल. त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल सर्किट हे काय आहे, फक्त एक एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन टूल आहे. अँड रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन ऑर द ट्रान्सफर, रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज नथिंग बट द पॉवर. त्याच्यामध्ये असलेली पॉवर ही तिथे काय आहे आपल्याला त्याचा इफेक्ट दिसतो. ही एनर्जी ट्रान्सफर जी आहे ती आपल्याला कशी होते, हाऊ इट कॅन बी एनर्जी ट्रान्सफर्ड इन अन इलेक्ट्रिक सर्किट. एखाद्या सर्किटमध्ये आपण ही इलेक्ट्रिकल एनर्जी कशी करू शकतो, पाहू शकतो, ट्रान्सफर कशी करू शकतो.
फॉर एक्झाम्पल बघा, आता हे आपण कंपोनंट्स घेतले आहेत. ही बॅटरी आहे, ही एक की आहे, बरोबर आहे, आणि हे काय आहे, एखादा रेझिस्टर आहे. आता हे रेझिस्टर काय केलेलं आहे, व्होल्टमीटरने लावलेला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याची व्होल्टेज तो तिथं काय पॅरलली बघा तो जॉईन केलेला आहे. दिस इज द ॲमीटर. द सर्किटमध्ये असलेला करंट जो आहे तो मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर लावला. पण आता हे सगळं काय ड्रॉ करणं प्रत्येक वेळेस आपल्याला थोडंसं हे हेक्टिक जाईल किंवा. Now let us see how the energy is transferred. So that we draw here one circuit diagram. In that, these are the connecting wires. One cell is connected there and one switch is for on of the current. The cell is carrying the current through this wire and the ammeter is measuring the current passing through the conductor, and then we are drawing the one resistor over here, which is on that place we can join some devices also, some bulb, any fan, any our electrical appliances which can run on the electricity, and to measure the potential difference over this resistor we are drawing the parallelly here the voltmeter. ओके, बघा आता आपण एक इथं सर्किट आपण डायग्राम केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय, ती एक प्रकारची एनर्जीच आहे, ऊर्जा आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी ती कशी ट्रान्सफर होत असते, कारण काय आपण एनर्जी कन्झर्वेशन लॉ बघितला होता. त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. ओके, दॅट्स वाय हिअर वी कॅन से इथं सुद्धा आपल्याला कुठल्याही अप्लायन्सेसला जेव्हा एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी जॉईन होत असते तेव्हा ती काय ट्रान्सफर होते. आता इथे आपण समजा बल्ब लावला असतं, फॅन लावला असता, इथे ह्याच्याऐवजी फॅन लावला असता तर काय झालं असतं, ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय कन्वर्ट झाली असती मेकॅनिकल एनर्जीमध्ये, किंवा त्याच्यामध्ये मॅग्नेट असते, आपण म्हणू शकतो तो मॅग्नेटिक इफेक्ट झाला असता, मॅग्नेट असतो आणि तो त्या इफेक्टमुळे मेकॅनिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. बल्ब लावला असता तर बल्बमधलेला असलेला जो फिलामेंट आहे तो फिलामेंट काय होतो, हीट होते, म्हणजेच काय इलेक्ट्रिकल एनर्जी तो त्या हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो. आता हीट झालं की काय होतो, लाईट इमिट करत असतो, त्याच्यामुळे काय आहे तिथे बल्ब आपल्याला ग्लो होताना दिसतो. म्हणजे कुठलंही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हे काय आहे असलेल्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्म करतं आहे, कन्वर्ट करतं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला सोर्सेस अवेलेबल करून देत असतं. मग बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर इथे आता आपण डायरेक्टली रेझिस्टर वापरतो. रेझिस्टर म्हणजेच काय आहे की जे रेझिस्ट करणारे, कुलिजन करणारे, त्याच्यामध्ये असलेले जे काही ह्याच्यातून जे काही येणार आहेत, या वायरमधून येणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन्सचं कुलिजन होणार आणि कुलिजन झालं की तिथे हीट प्रोड्यूस होणार. बघा आता कुठलंही अप्लायन्सेस आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटीवर रनआउट करत असतो तेव्हा बऱ्याच वेळेस बघा, आता अगदी तुम्ही मोबाईल धरा, मोबाईल तुम्ही काय चार्जिंगला लावलेला आहे, चार्जिंगला लावला थोड्या वेळाने जर बराच वेळ तो चार्जिंगला असेल तर थोड्या वेळाने आपल्याला त्याचं ते चार्जर किंवा तो मोबाईलसुद्धा थोडासा गरम झालेला भासतो, हीट म्हणजे गरम भासतं, बरोबर आहे. का बरं, हीट त्याच्यातून बाहेर आल्यासारखी वाटते, तो गरम जाणवतो कारण तिथे काय हीट एनर्जी प्रोड्यूस झाली. का बरं, त्याच्यामध्ये रेझिस्टन्स आलेला आहे, त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉन्सचं काय झालं आहे, ते इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर फ्रिक्शन झालेलं आहे, त्यांचं कुलिजन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथे काय करतात, हीट एनर्जी बाहेर सोडतात. कुठलाही म्हणजे आपला टी व्हीसुद्धा, साधा टी व्हीसुद्धा आपण बऱ्याच वेळ जर लावलं, थोडा वेळ तुम्ही 10-15 मिनटं, अर्धा 1 तास लावलं ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त लावलेलं असेल टी व्ही तर काय होणार, थोड्या वेळ तुम्हाला बागचा भाग बघा, त्याचा हीट एनर्जी काय बाहेर टाकताना तुम्हाला दिसेल, हीट त्याच्यातून बाहेर चटका बसेल थोडासा. शॉक नाही, शॉक हा वेगळा, करंट बसतो तो वेगळा. कुठेतरी तुमची वायर काय आहे डॅमेज झाले, कट झाले किंवा काहीतरी इलेक्ट्रिक सप्लायमध्ये तिथे हे झालेलं तर तो करंट बसणं हा वेगळा. त्याच्यामुळे पूर्ण आपल्या अंगात असं झिंझिंजल्यासारखं, व्हायब्रेट झाल्यासारखं होतं, दॅट इज डिफरंट. बट हिअर काय म्हणते मी की जरी नुसतं तिथं आपली वायर जरी काही कट झाली नसेल, सगळं ओके आहे, पण आपलं अप्लायन्सेस काय आहे हीट होतं, उष्णता बाहेर टाकतं, दॅट इज द हीट एनर्जी. त्या टाईपची जी ती हीट एनर्जी तिथे कशामुळे होत असते, त्याच्यामध्ये असलेल्या रेझिस्टन्समुळे. कोणत्याही प्रकारची वायर असू दे त्याच्यामध्ये रेझिस्टन्स हा असतोच आणि त्याच्यामुळे काय आहे पुढे एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी काय आहे त्याच्यावर किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमधले इलेक्ट्रॉन्स ते आहेत ते त्याच्यावर कोलाईड होतात आणि तिथे हीट एनर्जी प्रोड्यूस करतात.
मग जास्तीत जास्त रेझिस्टन्स निर्माण करणारी वायर म्हणजे बघितलं तर नायक्रोम वायर जी आहे ती काय आहे, जास्तीत जास्त रेझिस्टन्स ही सगळ्या इतरपेक्षा काय जास्तीत जास्त रेझिस्टन्स प्रोड्यूस करत असते. मग तसंच इथे एक रेझिस्टरच आपण आता डायरेक्टली लावलेला आहे की जो काय आहे जास्तीत जास्त रेझिस्ट करणार आहे करंट पुढे जाण्याच्या आधी. म्हणजे रेझिस्ट करणारे म्हणजेच काय आहे, तिथे येणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे तिथं ह्या इलेक्ट्रिकल सेलमधून जो काही चार्ज जाणार आहे त्या चार्जमधून जी काही एनर्जी किंवा जे काही इलेक्ट्रॉन्स तिथे पास होणार आहे ते जेव्हा ह्या पॉईंटला येतील, ह्या रेझिस्टरपर्यंत येतील, त्या पॉईंटपासून ते ह्या लास्ट रेझिस्टर कंप्लीट होस तर तिथे काय होणार आहे, त्या कंप्लीट ह्यामध्ये असलेल्या रेझिस्टर्सच्या इतर काही इलेक्ट्रॉनसोबत कोलाईड होणार आहे आणि ते कोलाईड झाल्यामुळे तिथं तो रेझिस्टर कम्प्लिटली काय आहे हीट एनर्जी बाहेर हीट एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. ओके, आणि मग ती हीट एनर्जी काय आहे, ती हीट एनर्जी जी काही असणार आहे ती हीट एनर्जी कशी ट्रान्सफर होते म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी इज ट्रान्सफर टू द हीट एनर्जी, ते इक्वेशन आपल्याला इथे काय आहे डिराईव्ह करायचं आहे. कसं, हाऊ इट इज गम. ओके, मग त्यासाठी आपल्याला हीट एनर्जीचा फॉर्म्युला थोडक्यात आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे असं आपण म्हणू शकतोय. म्हणजेच आता आधी बघा हीट एनर्जी आपल्याला एनर्जी कॅल्क्युलेट करायची. एनर्जीज म्हणजेच काय आहे, तिथे काय जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टला एनर्जी मिळते म्हणजे तिथे काय होणार आहे वर्क डन होणार आहे किंवा वी कॅन से वर्क डन होण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. इथे वर्क काय होणार आहे, हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. हे वर्क डन ह्या रेझिस्टरकडून होणार आहे आणि ते वर्क डन होण्यासाठी त्याला हीट एनर्जी मिळाली नाही किंवा इलेक्ट्रिकल एनर्जी मिळाली नाही तर काय आहे तो हीट एनर्जी प्रोड्यूस करू शकणार नाही. मग इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा त्याच्याकडे पास होतीये तेव्हा ती एनर्जी कशा प्रकारे पास होतीये त्यासाठी आपल्याला बघायचं आहे. पहिलेच जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तिथं होणारं वर्क डन आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे. मग तिथे वर्क डन काय होतं आहे तर तिथे पोटेन्शियल डिफरन्स करणं आणि काय आहे ह्या ह्याच्यामधून म्हणजेच काय या सेलमधून जाणारा जो चार्ज आहे तो ह्या दोघांचंही मल्टिप्लिकेशन करून जे काही वर्क असणार ते वर्क डन ह्या रेझिस्टरमध्ये घडून येणार आहे. देअरफॉर वी कॅन से द वर्क डन W इज इक्वल टू V इंटू क्यू. आता VAB असं का लिहिलेलं आहे तर इथे हे आपण खरं तर इथे आपल्या पुस्तकामध्ये A आणि B असे पॉईंट दिलेत म्हणून मी मुद्दाम ॲज पर बुक इथे VAB लिहिले. नुसतं V लिहिलं तरीही चालणार आहे. V मीन्स द पोटेन्शियल डिफरन्स. इथे ह्या पॉईंट टू ह्या पॉईंट आपण इथं काय म्हणू शकतो, इथे आपण तुम्ही A आणि B असे नावं तिथे पाहिजे तर देऊ शकताय. ओके, इथे A आणि B इथे लिहू शकताय. म्हणजे हे काय झाले A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत असलेलं पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज द VAB इज द रीडिंग ऑफ द व्होल्टमीटर असं आपण म्हणू शकतो. आणि ते इंटू क्यू. आता हा फॉर्म्युला आपण कसा डिराईव्ह केलेला आहे, आपण आधीच पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन बघितली होती तेव्हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे V इज इक्वल टू W अपॉन क्यू. देअरफॉर वी कॅन से W इज इक्वल टू हा जो डिव्हिजनला Q आहे तो काय होईल मल्टिप्लिकेशनला जाईल. देन वी गेट द इक्वेशन ॲज W इज इक्वल टू V इंटू क्यू. ओके, VAB म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स फ्रॉम पॉईंट A टू B. ओके, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल्स दॅट इज द पॉईंट A टू B इंटू क्यू. क्यू मीन्स वॉट चार्ज, जो चार्ज कॅरी होतं या इलेक्ट्रिक सेलकडून. म्हणजे एवढं वर्क डन तिथे काय होणार आहे कोणत्या कशामध्ये रेझिस्टरमध्ये. मग रेझिस्टरमध्ये हे जे काही वर्क डन होणार आहे ते कुठून येतं आहे या सेलकडून येतं आहे. देअरफॉर वी कॅन से ती एक प्रकारची सेलकडून येणारी एनर्जी आहे असं पण आपण म्हणू शकतो. W म्हणजे काय वर्क डन झालं आहे म्हणजे एनर्जीचा यूज करूनच ते वर्क डन झालेलं आहे. देअरफॉर वी कॅन ऑल्सो से द एनर्जी इज इक्वल टू V इंटू क्यू. And here electrical energy, this electrical energy is transferred to the resistor in time t. मग हे जे काही आहे ही जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी होती हे काही जे वर्क डन आहे ह्या सेलकडून पुढे पासेल ती कोणाकडे ट्रान्सफर होतीये रेझिस्टरकडे आणि किती वेळात टाइम टी मध्ये काही वेळामध्ये तिथपर्यंत ती जाते. मग तो टाइम टी मग इथलं जो रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर हे काही रेट ऑफ जेवढ्या वेळात ती काय ती एनर्जी त्या रेझिस्टरपर्यंत पोहोचणार आहे त्यालाच काय म्हटलं तर पॉवर असं म्हणतात. शक्ती एक प्रकारची पॉवर आहे ती. ओके, ती पॉवर आहे. रेट ऑफ एनर्जी ट्रान्सफर इज नथिंग बट द पॉवर. देअरफॉर वी कॅन वी नो द फॉर्म्युला फॉर द पॉवर. पॉवर इज नथिंग बट द वर्क डन अपॉन टाइम रिक्वायर्ड. हिअर वर्क डन इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. ओके, हिअर ही इलेक्ट्रिकल एनर्जी ही काय आहे इथे इलेक्ट्रिकल एनर्जी हीच तिथलं वर्क डन आहे अपॉन टाइम. देअरफॉर वी कॅन से P इज इक्वल टू W अपॉन T. दॅट इज W किती आहे आपल्याला VAB इंटू क्यू
अपॉन टी, बरोबर, व्ही इंटू क्यू अपॉन टी असं आपण म्हणू शकतो. therefore we can say here q upon t म्हणजेच काय, चार्ज पर युनिट टाइम. कोणत्याही कंडक्टरमध्ये एखादा फ्लो ऑफ चार्ज इन द गिव्हन टाइम असं आपण म्हणतो, दॅट इज नथिंग बट द करंट. करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. हे आपण कन्सेप्ट करंटची कन्सेप्ट शिकत असताना पाहिलेलं आहे. therefore we can say we can put the value of q upon t as I. therefore we get the equation. Okay, we know the formula of current, that is the I is equal to Q upon T. Therefore we put the Q upon T as the I. therefore we get the equation P is equal to V into I. Q upon T ची व्हॅल्यू आपण काय ठेवलेली आहे, I ठेवली आहे, म्हणून आपल्याला P is equal to V into I. Okay. therefore this is the power which is the electrical energy power. okay, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये असलेली पॉवर, टोटल पॉवर किती आहे, एवढी पॉवर आहे. ओके, आता ही काय आहे, इफ धिस पॉवर इज कंटिन्युअसली ट्रान्सफर. थोड्या वेळ तुम्ही तिथे लावलाय तर ते हीट होईलच असं नाही, पण रेजिस्टरच लावला त्याच्यामुळे तिथे हीट होणारच आहे. हां, थोड्या वेळाने काय होणार, ते गरम होणार. इफ धिस पॉवर इज कंटिन्युअसली ट्रान्सफर टू द रेजिस्टर, हीट इज प्रोड्यूस इन द रेजिस्टर इन द टाइम टी. therefore that is the इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू द हीट एनर्जी. त्याच्यामुळे ही जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी होती ती काय झाली, हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाली. मग आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघायला गेलो तर व्ही ए बी काय म्हणू शकतो, ह्या पॉवरच्या फॉर्म्युल्यावरनं जर आपण एनर्जीचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे, हीट एनर्जी, दॅट इज वी कॅन से वर्क डन इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. ओके, पॉवर इंटू टाइम. मग पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला आता जो मिळालेला आहे तो आपण इथे पुटअप करणार. दॅट इज द हीट एनर्जी एच ने डिनोट करूयात. एच इज इक्वल टू व्ही इंटू आय और व्ही ए बी इंटू आय इंटू काय आहे, पॉवर इंटू टाइम आहे, तेव्हा टाइम आहे, इथे आपल्याला टाइमची व्हॅल्यू टी ही पुटअप केली. देन वी गेट द व्ही एच इज इक्वल टू, आता व्हीचा फॉर्म्युला म्हणजेच काय आहे, आपल्याला ओहम्स लॉ वरनं माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. ही व्हॅल्यू इथे आपण पुट करूया. आय आर हा आय जो आहे तो तर ॲज इट इज खाली आला आणि टी पण तसंच आला. आता इथे जे जे डबल असतील त्यांचा आपण स्क्वेअर मिळेल, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, एच इज इक्वल टू आर इंटू आय मीन्स वर आय स्क्वेअर आर इंटू टी, आय स्क्वेअर आर टी. and this is the our final energy, heat energy, which is transfer from the electrical energy. Electrical energy is transferred to this heat energy, and this heat energy is nothing but the our Joule's law. जो जूल या सायंटिस्ट ने हे सगळं डिराईव्ह केलेलं आहे, त्याच्यामुळे याला जूल्स लॉ असं म्हटलं जातं. मग जूल्स लॉचं आपल्याला इक्वेशन काय मिळालेलं आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर टी. I means what, current carrying through the conductor. R means what, resistance in the conductor, and T means what, time taken for the current carrying through the conductor. म्हणजे कंडक्टर मध्ये करंट कॅरी होण्यासाठी जेवढा टाइम, जेवढा वेळ लागलेला आहे, दॅट इज द टी. मग ह्या तिन्ही ह्याच्यावर हा एच काय असतो, डिपेंड्स असतो. मग कशावर, स्क्वेअर ऑफ द करंट इंटू रेजिस्टन्स इन द सर्किट अँड इंटू टाइम रिक्वायर्ड टू कॅरी द करंट इन द कंडक्टर. ओके, थ्रू द कंडक्टर. मग ह्या सगळ्यांचं मिळून काय झालेलं आहे, आपल्याला जूल्स लॉ, वी कॅन से दिस इज द जूल्स लॉ ऑफ हिटिंग. ह्यालाच काय म्हटलं जातं, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. when a resistor is connected in an electrical circuit, then a heat is produced in it due to the current. बरोबर आहे, and this is known as the heating effect of the current. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, heating effect of the current, and it is derived by the joules. Therefore we can say this is the Joule's law of heating effect of current. Okay, let us see the applications of this heating effect of electric current. ॲप्लिकेशन बघत असताना आपल्याला लक्षात येईल, जेव्हा कुठल्याही बॅटरीला आपण काय आहे, एखादा कंडक्टर जॉईन केलं आहे, एखादा रेजिस्टन्स जॉईन केलं आहे, किंवा एखादा काय म्हणू शकतो अप्लायन्सेस जॉईन केलं आहे, तर तिथे काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी पास होणार आहे, आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय आहे, तिथले जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते काय आहे, पुश करण्यासाठी त्याच्यासाठी यूज अप होणार.
पण काही काही वेळेस तिथे काय रेझिस्टन्स असेल तर रेझिस्टन्स असेल तर तिथे कुलिजन होत आहे आणि कुलिजन झाल्यामुळे तिथे हीट एनर्जी फॉर्म होते. ॲज अ इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ कंडक्टर सम अमाऊंट ऑफ द हीट इज जनरेटेड. बरोबर, जसं जसं कंडक्टरकडे पास सम अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द कुलिजन ऑकर्ड बिटवीन द ॲटम्स अँड देअर इलेक्ट्रॉन्स. का बरं? ड्यू टू द कुलिजन. कुलिजन म्हणजे ते एकमेकांना कोलाइड होणार आहे, आदळणार आहे, आपटणार आहेत, and therefore between the atoms and their electrons. Then we can this energy is here. See, these are the atoms and these are the electrons. They are collide each other and therefore the some heat energy is produced in there. Okay, this type of heat energy applied in many devices. This unavoidable heating can increase the temperature of the components and also alters their property. Energy. However, heating effect of the electric current has many useful application. हे हीट होणं म्हणजेच नेहमीच ते काही वेळेस आपल्याला ते वेगवेगळे अप्लायन्सेस म्हणजे मोस्ट कॉमन एक्झाम्पल्स त्याचे आपण बघितलं तर आयर्न म्हणजे इस्त्रीसाठी आपल्याला हीट व्हायला पाहिजे तर तिथे आपण आयर्निंग करू शकतोय. त्याचप्रमाणे काय इलेक्ट्रिकल टोस्टर जर आपण त्याच्यात ब्रेड टाकले तर ते सुद्धा हीट व्हायला पाहिजे, तिथं पण आपल्याला हिटिंग इफेक्ट आवश्यक आहे. ओव्हनमध्ये आहे हिटिंग इफेक्ट. त्यानंतर केटल जशा आपण ह्याच्या आपण म्हणू शकतो चहाची वगैरे किटली जी असते ती सुद्धा काय आतमध्ये त्याच्यामुळे चहा बराच वेळ हीट राहावा. त्याचप्रमाणे काय आहे इलेक्ट्रिकल हीटर. ह्याच अशा अप्लायन्सेसमध्ये आपल्याला काय आहे रेझिस्टन्स असे आवश्यक आहे, जिथे आपण नायक्रोम वायरच्या सारख्या वेगवेगळ्या रेझिस्टन्स हायेस्ट रेझिस्टन्स असलेले जे काय आहेत हायेस्ट रेझिस्टन्स ज्या ज्या अप्लायन्सेस असते ते डिव्हायसेस त्याच्यामध्ये यूज करतो आतल्या बाजूला. आणि त्याच्यामध्ये जास्त हीट झाली की जास्त त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल पॉवर आली की ते ऑटोमॅटिकली काय आहे त्यांची they are converted into the heat energy and that heat energy we can apply over for that instance. Okay. हा इथला असलेला फिमेल त्याच्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जी गेली की तो इट बिकम्स हॉट अँड इमिट्स द लाईट. ओके, therefore it is made up of the metal with the high melting point such as the tungsten. हा जो फिलामेंट आहे तो कशाने टंगस्टनने मेडअप झालेला असतो. जसा मेल्टिंग पॉईंट 3380 डिग्री सेल्सिअस एवढा तोपर्यंत तो म्हणजे तेवढी काही इलेक्ट्रिकल एनर्जी तिथं जात नाही. बरोबर आहे. आणि नायट्रोजन अँड ऑर्गॉन गॅस हे पूर्ण बाजूला असतात ते नायट्रोजन अँड ऑर्गॉन गॅस असतात की जेणेकरून हा फिलामेंट काय आहे टिकाऊ राहू शकतो. तसंच दुसरं आहे इलेक्ट्रिकल आयर्न कन्सिस्ट ऑफ द कॉईल. ह्याच्यामध्ये बघा हे असे लेयर्स आपल्याला दिसून येईल. वरती एक मायका शीट असते आणि खाली काय मेटल ब्लॉक असतो. त्यांच्यामध्ये एक इथं कॉईल असते जी आपण काय ती जेव्हा कॉईल गेट्स हिटेड जेव्हा ती हीट होणार इट इज यूज फॉर द हीट इलेक्ट्रिकल एनर्जी इथे पास झाली की ती काय होते एकदम हीट होते. जास्तीत जास्त उष्ण तिथे हीट एनर्जी प्रोड्यूस करते. energy is converted into the electric. Therefore, it prevents the current from the entering into the metal, thus the protecting the user